सकाळपासून हवेत एक वेगळाच गारवा जाणवत होता, कारण फायनली पावसाळा सुरुवात झाली आहे. आज आम्ही जामून शॉट बनवला. किचनमध्ये गेले, जांभळं दिसली मार्केटमधून आणलेली. मग काय, जांभळाचा ज्यूस बनवला, एकदम ओरिजिनल कलर. जांभळं कट करताना हाताला लागलेला तो जांभळा रंग किती सुंदर दिसत होता. जांभळाचा नॅचरल रंग खूप छान दिसत होता, की कॅमेराही त्याला जस्टिस देऊ शकत नव्हता. पावसाळा सुरू झाला की बाहेरचं वातावरण पण बदलून जातं. रोज पडणारा तो हलका पाऊस, गारवारा आणि त्यात मातीचा सुगंध. बाल्कनीत उभं राहून पाऊस पाहावासा वाटतो. दिवस जरी शांत असला तरी पावसाचं बॅकग्राऊंड म्युझिक दिवसभर चालूच असतं. सायंकाळी तर पावसाला अजूनच सुरुवात झाली. हलका वारा, ढगाळ आकाश आणि पाऊस. मी आज तुम्हाला माझा फिश टँक दाखवणार आहे. टँक आधीच पूर्णपणे सेटअप केलेला आहे. आज थोडा वेळ काढून मी तो एक्सप्लोअर केला आहे. सगळ्यात आधी नजर जाते ती टँकमधल्या ग्रीन प्लांटवर. प्लांटमुळे फिश टँकला लूक आला आहे. टँकमधला इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे फिश. आमच्याकडे असणारे पहिला फिश गुरामी, एंजल, गोल्डन लोच, मॉली. हे मॉली तर 11 आहेत सगळे मिळून. प्रत्येकाची स्वतःची एक वाईब आहे. थोडा वेळ बसून त्या फिश टँककडे पाहत होते. सायंकाळी लाईटिंग लागल्यावर फिश टँक अजूनच सुंदर दिसतं. वेगवेगळ्या प्रकारचे फिश आणि त्यांचे कलर त्यांना पाहताच खूप शांत आणि रिलॅक्सिंग वाटतं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा आणि लाईकही करा. थँक्यू.